फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आज दिवस आहे संडे आणि मुलं आहेत घरी, तर सगळ्यांची इच्छा झाली की आज बनवायचं आहे आम्हाला बिर्याणी. तर बिर्याणी आता मी बनवते आणि त्याचबरोबर आता वाजत आहे 10 आणि 10 वाजताच आता बिर्याणी स्टार्ट करणार आहे. आणि तो व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा. बिर्याणीची काही प्रोसेस दाखवणार नाही, फक्त आपला रेग्युलर ब्लॉग राहील. नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता बिर्याणीची तयारी करते. त्याआधी सानूला देते थोडासा चाय ठेवून, कारण ती चाय प्यायला आले. आज तिला सुट्टी आहे स्कूलमध्ये, नाहीतर तशी काही ती येत नाही. तिची एवढ्या वेळेत स्कूल सुरू होते, स्कूलमध्ये जाते आणि त्याच्यानंतर ती मम्मी पप्पा ड्युटीवर असल्यामुळे ती बाहेर पाडण्याघरात जाते, तर त्याच्यामुळे तिलाही वेळ भेटत नाही. तर चला आज म्हटलं आपण संडे आहे तर ती आले तर आणखी एकदा चाय बनवते मी. थोडंसं चाय, थोडंसं दूध टाकते. मला बिर्याणी बनवायची, पण मात्र गंज एवढा वरती ठेवून आहे, तर तो गंज काढायचा कसा डोक्यात येत नाही आहे. दाखवते मी गंज. हे बघा, एक मी फ्रंटच कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, इथे आहे तो गंज जो वरती दिसत आहे, तो 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 हा गंज आहे. आता काढायचं कसं माहीत नाही, माझे हात पुरणार नाही. तर आता बघते, यांनी आल्यावर गंज काढते. गंज आता कसा निघेल काही समजत नाही एवढ्यावरती ठेवणे. असाही तो गंज मीच टाकलेला तिथे वरती, काम नाही आहे म्हणून, पण मात्र बिर्याणी बनवायला नेहमी कामी येतो. तर आता तो काढते. नेहमी मी थोडीशी मोठ्या गंजात बनवते, पण यावेळेस थोडंसं छोट्या गंजात बनवायला म्हणतात, कारण खूप जास्त होऊन जाते. तर त्याच्यामुळे आता थोडासा छोटा गंज काढते, जो की वरती आहे. आणि आणखी थोडीशी मोठी गंज आहे जी आणखी वरती ठेवून आहेत तिकडे. तर त्याच्यामुळे हा सफिशियंट आहे आम्हाला 4 जणांना. तर आता विचार सुरू आहे, भात ठेवून देते ते चिकन घेऊन येतपर्यंत. तर आज भात याच्यात नाही बनवत मी, कारण आपल्याला हा 80% शिजवायचा आहे. तर आता हा भात मी स्टीलच्या गंजात बनवेल. आधी पाणी ठेवून देते बरं. सानूचा चाय होता, इकडे पाणी गरम करायला ठेवला. हे आल्या दोघ्या जणी आणखी. पिऊ आज काही काम करणार नाही, कारण सानू आहे तर पिऊ काही काम करणार नाही ना. तिला काम करू दे ना, आता तिला सुट्टी आहे तर तिला थोडंसं नाही का झाडू मारायची आहे ना आज. तू तर कडेवरच आहेस, तू कडेवर खाली उतरशील तर ते कामं कर ना. दूध आलं तर सानूला दूधची चाय पाहिजे. नाही, तुला काढीच देते मी बनवून. मा तुला दूधची चाय देणार नाही मी, काळीच देणार आहे. हो हो, इथे येऊन धपका नाही टाकायचा. मम्मीकडे आपल्या जाऊन, नाही तर पप्पाकडे जाऊन इथे धपका नाही टाकायचा जोरात. माझे पण तुम्हाला गिफ्ट दिले ना म्हणा. तुला पण चॉकलेट दिली ना मी.
चाय नाही बनवून देते ना. काऊन दिली नाही का काल तुला चाय बनवून? आता पण बनवली ना, हे बघ ना, दुधाचीच तर चाय आहे. आता हा आला. थोडी चाय पाहिजे सानू म्हणते, खुशी चाय आहे. किती चाय पाहिजे? लहानशी लेकरू आहे पण चाय जास्त, खूप सारा चाय पाहिजे म्हणते सानूला. नाही सानू तेवढाच चाय पाहिजे, थोडं. आपण लहान आहो ना. कहते तो होते होते भरपूर आहे. आता पियूच आणि सुरू आहे सानूचं चाय पे बिस्किट खाणं. त्याचबरोबर चला आता मी करून घेते आहे मसाल्याची तयारी, कारण आपल्याला बनवायचं आहे बिर्याणी. सोबत मी रस्सासुद्धा बनवणार आहे, त्याच्यामुळे मसाला करून घेत आहे. बिर्याणीचा मसाला तर वेगळा असतो, तर त्याच्यासाठी तर आपल्याला मैदा लसूण अद्रकचा जास्त मसाला लागतो. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी वगैरे बनवून झाली आणि जेवणसुद्धा सुरू आहे. तर इकडे आई बसून आहे, तिकडे त्याचे पप्पा बसून, सगळेजण जेवण करणं सुरू आहे. आणि हा सायंकाळचा ब्लॉग आहे. सायंकाळचं म्हणजे सायंकाळचं जेवण दाखवलेलं आहे मी. जवळपास 2 टाईम झालं ते, रस्सा आणि बिर्याणी वगैरे. तर हे सायंकाळचाच व्हिडिओ आहे. सकाळचं काही भेटलं म्हणजे घेता आलं नाही, कारण खूप वेळ झालेला होता. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे बघा. बिर्याणी इथे बनवली होती 2 टाईमची, तर एवढ्या गंजात लागते 2 टाईमची बिर्याणी. 1 किलोची जवळपास असेल ती, आणि छान झाली होती. तर थोडीशी ती खालतून जडलेली बिर्याणी कधी ना कधी ती लागतेच. तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा. बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये.